माझं मोठं बच्चू हॉस्टेलहून फर्स्ट टाईम घरी आलं आणि मग तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं मला झालं. मग मी मस्तपैकी चिकन पास्ता लजानिया बनवला होता. तर सर्वांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. रेसिपी खूपच मजेशीर आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फेसबुक आणि इन्स्टाला डॉक्टर शीतल्स किचन नक्की फॉलो करा. चला तर मग रेसिपी बघूयात. सगळ्यात अगोदर मी इथे उकळत्या पाण्यामध्ये मस्त पास्ता थोडंसं मीठ टाकून बॉईल करून घेतला. नंतर बोनलेस चिकनचे छोटे छोटे पीसेस तयार करून घेतले आणि चिकन मॅरिनेट केलं. त्यासाठी 3 चमचे अद्रक लसूणची पेस्ट, पाणी काढून घेतलेलं दही अर्धी वाटी ॲड केलं. चिली फ्लेक्स, काश्मीरी लाल मिरची पावडर 2 छोटे चमचे, त्यानंतर धने पावडर 2 छोटे चमचे, होममेड गरम मसाला 2 चमचे, 2 चमचे कसुरी मेथी ॲड केली, चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि सगळं काही करून घेतलं मिक्स मिक्स मिक्स. चिकन मस्त मॅरिनेट होऊ दिलं फक्त 15 ते 20 मिनिट्ससाठी. त्यानंतर एका पॅनमध्ये 1.5 टेबलस्पून एवढं तेल घेतलं आणि चिकन हाय फ्लेमवर मस्त इथे या पॅनमध्ये फ्राय करून घेतलं, परतवून घेतलं आणि चिकनला छान पाणी सुटलं की पुन्हा हाय फ्लेमवर त्याला परतवून घेतलं. 1 चमचा एवढं बटर ॲड केलं. 2 टेबलस्पून एवढं मी इथे मिल्क क्रीम ॲड केलं. मिल्क क्रीममुळे ह्या रोस्ट झालेल्या चिकनला अगदी मस्त सॉफ्टनेस येतो. आणि त्यानंतर मग चिकन पुन्हा हाय फ्लेमवर छान परतवून घेतलं आणि एक कोळसा मस्त गरम करून म्हणजे लालबुंद करून त्यावर 2-3 ड्रॉप्स तेलाचे टाकून मस्त स्मोकी फ्लेवर्ड हे रोस्टेड चिकन केलं. त्यानंतर बघा एका कढईमध्ये फक्त 1 चमचा एवढं तेल घेऊन 2 मध्यम आकाराचे कांदे मी स्लाईस करून घेतले होते. कांदा मीठ टाकून छान पारदर्शक होईपर्यंत परतवून घ्यायचा. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून ॲड केले आणि सगळ्यात शेवटी 2 सिमला मिर्च कट करून ॲड केल्या. सगळं काही अगदी व्यवस्थित हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं आणि ह्या भाज्या झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायच्यात. भाज्या अगदी मऊसुद्धा शिजवायच्या नाही, थोडासा क्रंच असायला हवा. त्यानंतर हे रोस्ट करून घेतलेले चिकन यामध्ये ॲड केलं. सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून छान होऊ दिलं, शिजू दिलं. त्यानंतर एका छोट्याशा पॅनमध्ये 1 चमचा एवढं बटर घेतलं आणि 2.5 चमचे मी ह्यामध्ये मैदा ॲड केला. मैदा बटरमध्ये छान व्यवस्थित रोस्ट करून घेतला, भाजून घेतला. त्यानंतर यामध्ये मी 1 ग्लास एवढं दूध हळूहळू मिक्स केलं आणि मैद्याच्या गाठी बनायला नको म्हणून सतत दाबून हलवून घेतलं. नंतर ह्यामध्ये ऑरेगॅनो किंवा मिक्स्ड हर्ब्स ॲड केले, चिली फ्लेक्स ॲड केलेत आणि अर्धा चमचा एवढं मी काळी मिऱ्यांची पावडर ॲड केली म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर ॲड केली आणि सगळं काही छान मिक्स करून व्हाईट सॉस तयार करून घेतला. आता हा जो व्हाईट सॉस तयार केला तो आपण चिकनच्या मिक्सरमध्ये ॲड करणार आहोत आणि पुन्हा आणखी अर्धा ग्लास एवढं मी यामध्ये दूध ॲड केलं. सगळं काही मिक्स करून मस्त झाकण ठेवून एकजीव होऊ दिलं, छान शिजू दिलं आणि यानंतर आपलं हे चिकनसुद्धा रेडी आहे. आणि त्यानंतर मग मी एक बेकिंग डिश घेऊन त्यामध्ये लजानियाचे लेयर्स देणार होते. त्यासाठी सगळ्यात अगोदर मी सगळ्यात खाली चिकनचा लेयर दिला, बॉईल केलेला पास्ता, नंतर मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, मोझरेला चीज, पुन्हा चिकनचा लेयर, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि मोझरेला चीज आणि पुन्हा पास्ताचा लेयर. एकदम मस्त बनतं हे सगळं. सगळ्यात वर मात्र मग मी चीज स्लायसेस ॲड केल्या होत्या. हे सगळं प्रिपेअर झालं की मला जरा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. मग तिथून आल्यानंतर मस्त मी पास्ता छान प्रीहीटेड मायक्रोवेव्हमध्ये छानपैकी बेक केला. वरून पुन्हा मी मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स ॲड केले होते आणि पास्ता बॉईल केलेलं हे जे पाणी आहे ते पास्ताचं मॉइश्चर मेंटेन राहण्यासाठी, लजानिया मस्त बनण्यासाठी ह्यामध्ये ॲड केलं आणि 180 डिग्री सेल्सिअसला मस्त 15 ते 20 मिनिट्समध्ये हा लजानिया रेडी होतो. एवढी मजेशीर ही डिश आहे. मुले तर एकदम खुश होतात, मुलांचे पप्पा देखील खूप खुश होतात. मलासुद्धा ही डिश खूपच आवडली. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक करा, फ्रेंड्ससोबत
माझ्यासोबत व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी आणि समाधानी राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.